ठाकरे बंधूंची युती, पडद्यामागे काय घडतंय? गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात युती होऊ शकते अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दोन्ही ठाकरेंकडून अद्याप युतीबाबत कोणतीही बोलणी झालेली नाही असंही बोललं जातंय। मात्र आता ही युती लांबणीवर पडली असल्याची चर्चा सुरू आहे। ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्रित येऊन महाराष्ट्राला ठाकरे पर्व पाहायला मिळेल अशी आशा मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून होती। मात्र आता ठाकरे बंधूंची युती होणार की नाही अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। राज ठाकरेंनी पुन्हा पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांना संजय राऊतांनी केलं होतं। मात्र त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। राज ठाकरेंनी मनसैनिकांना कामाला लागल्याचे आदेश दिले होते। तसंच युतीच्या भरोशावर राहू नका असं देखील राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे। दोन्ही नेत्यांकडून युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आले। परदेश दौऱ्यावरून दोन्हीही नेते परत आले आहेत। मात्र अद्यापही युतीच्या बाबतीत कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत। अशातच राज ठाकरेंनी आता कार्यकर्त्यांना युतीबाबत काहीही बोलू नका अशा सूचना दिल्या आहेत। युतीबाबतचा जो निर्णय असेल तो आपणच घेऊ असा आदेश देखील राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत। युतीबाबतच्या चर्चांकडे लक्ष न देता आता कामाला लागा असे स्पष्ट आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत। मुंबई आगामी महापालिका निवडणूक महायुती की उद्धव सेना यांच्यासोबत लढवायची की पुन्हा एकदा स्वबळावर लढायची याचा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल। मात्र सध्या युतीबाबत कोणतीही विधाने करू नका अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।